नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस महाराष्ट्राच्या शेती इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. राज्य सरकारने 2026-27च्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना अखेर जाहीर झालेलीच आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थकीत कर्जदारांना किती माफी मिळणार, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 कधी मिळणार आणि या योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहे. सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे. सर्वात आधी बोलूया थकीत कर्जदारांबद्दल. मित्रांनो, राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे की ज्या शेतकरी बांधवांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत झालेले आहे, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. महत्त्वाचे मुद्दे म्हणजे ही माफी मिळवण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ तारीख मानली जाईल. यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जांचा समावेश आहे. ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्या बाबतीत सरकार लवकरच नवी नियमावली जाहीर करेल, पण 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम सरकार थेट बँकेला भरणार आहे. नियमित कर्जदारांना 50,000चे प्रोत्साहन मिळणार. अनेक शेतकरी विचारत होते की आम्ही वेळेवर कर्ज भरतो, आमचा काय गुन्हा? तर सरकारने तुमच्यासाठी सुद्धा मोठी तरतूद केलेली आहे. जे शेतकरी प्रामाणिकपणे आपल्या कर्जाचे हप्ते भरतात त्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान दिलेले जाईल. हे पैसे तुमच्या बँक खात्यात DBTद्वारे थेट जमा होतील. यासाठी सरकारने 15,000 कोटी रुपयांचे बजेट राखून ठेवलेले आहे. अंमलबजावणी आणि तंत्रज्ञान. ही कर्जमाफी जुन्या पद्धतीची नसेल. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने काही तांत्रिक बदल केलेले आहे. ॲग्रीस्टक, प्रत्येक शेतकऱ्यांचा एक डिजिटल ID तयार झालेला आहे, त्यावरूनच लाभार्थी निवडले जाईल. प्रवीण सिंह परदेशी समिती. या योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आलेली आहे, जेणेकरून बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही. आधार प्रमाणीकरण. मागच्या वेळेप्रमाणेच शेतकऱ्यांना आधार कार्डद्वारे eKYC पूर्ण करणे हे बंधनकारक आहे. फक्त कर्जमाफीच नाही तर सरकारने इतरही 3 मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. मोफत वीज. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024मध्ये सुरू राहणार आहे. विमा कवच. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत आता शेतमजुरांच्या कुटुंबांनाही मदत मिळणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 7 रुपये प्रति लिटर अनुदान कायम ठेवण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची संपूर्ण माहिती. 25,000 कोटींचे हे पॅकेज तुमच्या आयुष्यातील नक्कीच बदल घडवून आणेल. तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? जसे की अर्जाची तारीख काय आहे, किंवा माझे कर्ज जास्त आहे तर काय करावे? तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये नक्की विचारा. आम्ही त्यावर लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. हा व्हिडिओ आपल्या गावातील WhatsApp ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला याची माहिती मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.